नमस्कार, मी सायली मराठे। खरं तर आज बऱ्याच दिवसांनंतर मी जंगलात फेरफटका मारण्यासाठी निघाले। आमचा भुदरगड तालुका तसा निसर्ग सौंदर्याने समृद्ध आहे। गारगोटीपासून लगेचच जंगल एरिया चालू होतो, त्यामुळे जंगलात फिरण्यासाठी कुठे जास्त लांब जाण्याची गरज पडत नाही। आजूबाजूला हिरवीगार झाडी आणि नागमोडी वळणे घेत जाणारा रस्ता, असे हे दृश्य खूप सुंदर आणि मनाला उत्साह देणारे आहे। जंगलाच्या परिसरात आलो की झाडांच्या सळसळीचा आवाज, पक्ष्यांचा किलबिलाट, डोक्यावर सूर्य तापत असून देखील जंगलातील थंडगार वारा हा मनाला प्रसन्न करतो। रोजच्या धावपळीपासून आणि सततच्या विचारातून सुटका हवी असेल तर जंगल सफारीचा अनुभव नक्कीच घेतला पाहिजे। जंगलात शिरताच या सगळ्या गोष्टींचा विसर पडायला सुरुवात होते। खरं तर आज जंगलात यायचं असं मुळीच ठरवलं नव्हतं, पण अचानकपणे मनात विचार आला आणि आम्ही फये जंगलाच्या दिशेने आमचा प्रवास चालू केला। फये जंगल हे गारगोटीपासून अगदी 7-8 किलोमीटरच्या अंतरावर आहे। अनेक वन्यजीवांनी समृद्ध असणारे हे फये जंगल फये धरणासाठीही प्रसिद्ध आहे। फये जंगल आणि फये धरण तर याआधी आम्ही पाहिलेच आहे, तर मग आज फयातल्याच एका नवीन ठिकाणी आम्ही जाण्याचे ठरवले आहे। चला तर पाहूया नक्की कोणते आहे हे ठिकाण। थोड्याच दिवसात आपल्याला फयेच्या जंगलातील निसर्ग सानिध्यासोबतच अध्यात्मही अनुभवायला मिळणार आहे। आणि आता आपण त्याच आध्यात्मिक ठिकाणाकडे जात आहोत। ऍक्च्युली आम्हाला तिकडे जाणारा रस्ता माहित नाहीये, पण आम्ही अंदाजे वाट शोधत चाललो आहोत। आणि आता आपण आध्यात्मिक केंद्राच्या पावनभूमीत पोहोचलो आहोत। या परिसरातून समोरच भुदरगड किल्ल्याचा सुंदर नजारा दिसतो। किल्ल्याची तटबंदी तसेच म्हातारीच्या पठारावरील पवनचक्क्या येथून पाहावयास मिळतात। चारी बाजूंना हिरवीगार झाडी आणि रणरणत्या उन्हातही थंडगार वाऱ्याची झुळूक शरीरात चैतन्य फुलवून जाते। आणि अशाच सुंदर परिसरात हे आध्यात्मिक केंद्र उभारत आहे। इथे आल्यानंतर प्रत्यक्ष महाराजांचीही भेट झाली। त्यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर इथे आध्यात्मिक मठाची स्थापना होणार आहे असेही समजले।